नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब कुकिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे हरभऱ्याची डाळ घालून। आता तेल टाकते, मोहरी टाकते, जिरे टाकायचे, लसूण टाकते, कढीपत्ता, मिरची पावडर टाकते, हळद टाकते, तेलात छान परतून घ्यायचं। हळद तिखट, दुधी भोपळा मी असे तुकडे केले दुधी भोपळ्याचे ते टाकते, मीठ टाकते, मी कुकरमध्येच करते भाजी, एका शिट्टीत होऊन जाते पटकन, अगदी 5 मिनिटात ही भाजी। पाणी नाही टाकायचं ह्या भाजीला, दुधी भोपळ्याला पाणी, दुधी भोपळ्यामध्ये पाणी असतंच ना, मग पाणी नाही टाकायचं शिजायला। आता एक शिट्टी करून घ्यायची कुकरची, भाजी अगदी चांगली शिजते एका शिट्टीमध्येच। झाली बघा एक शिट्टी, आता गॅस बंद करते। बघा कुकरची वाफ गेली का बघते, गेली बघा। आता झाकण उघडून बघते, छान झाली बघा, एका शिट्टीमध्ये झाली बघा ही भाजी, शिजली पण छान। भाजी परत होती आणि मी कुकरमध्ये आधी भाजी शिजायच्या आधी मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली होती। हरभऱ्याची डाळ शिजवून घेते, अर्धवटच शिजवायची ती डाळ, छान लागते। आता ती डाळ मी ह्या भाजीत टाकणार आहे। झाली बघा, 5 ते 7 मिनिटात भाजी तयार झाली। ही भाजी कोरडी पण करता येते, तुम्हाला जर कोरडी करायची असेल तर तुम्ही कोरडी पण करू शकतात आणि पातळ पण करू शकता। हे बघा, आता उकळी आली का गॅस बंद करून द्यायचा। झाली भाजी छान, दुधी भोपळा मिक्स हरभऱ्याची डाळीची भाजी। उकळी फुटली आता भाजीला, भाजी तयार झाली, तर गॅस बंद करते। आता मुलांना वाढते जेवायला। बघा जेवायचं ताट करते, भोपळ्याची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी डाळ घालून केलेली, हा आंब्याचा रस, पोळी, जिलेबी आणि गाठी शेव। हे ना मी आपली भारताची टीम T20 वर्ल्ड कप जिंकून आली ना, म्हटलं चला आज काहीतरी गोड करूया। तर मी आज आंब्याचा रस केला आणि माझे मिस्टर बाहेर गेले ते, मग त्यांनी जिलेबी आणि गाठी शेव आणली। म्हटलं चला ते घेऊया, मुलं म्हणे ते दे, मग ते दिले। या जेवायला, नक्की या जेवायला माझ्याकडे।